ये बाळा, इंजेक्शन देते तुला. आई तू किती दमली आहेस? आई बाळा, तू माझी काळजी करू नकोस. तू छान अभ्यास करायचा, आणि वेळेवर जेवायचं. ये तुला इंजेक्शन देते. आई नको ना रडूस. नाही रडते बाळा. आई तू संध्याकाळी लवकर घरी ये ना. तू संध्याकाळी नसली की मला खूप रडू येतं. हो बाळा, संध्याकाळी घरी लवकर ये. पण काय करू, थोडे दिवसच, मग सगळं नीट. निघूया. काय झालं आई? जशी मोबाईलची बॅटरी डाऊन होते ना, तशी माझी पण बॅटरी डाऊन झाली. मला चार्ज करावी लागेल. मग आता कशी होणार तुझी बॅटरी चार्ज? माझ्या परीच्या स्माइलनी माझी बॅटरी चार्ज होणार. बिग स्माइल. चल लवकर, तुझी बॅग घे, मी ठेवून येते. तुझं ना आता खरंच वय व्हायला लागलं. पूर्वी कसं 8च्या ठोक्याला माझ्या हातामध्ये नाश्त्याची प्लेट पडायची, पण आता तुझं होतं सगळं हळू हळू हळू. अगं माझी वेळ टळून जाते. अहो कसली वेळ टळून जाते? हं? मगाशीच झालाय तुमचा नाश्ता. अरे कधी झाला नाश्ता माझा? काही काय सांगतेस? विसरायला पण लागलीस आता. मी विसरते? अहो असं काय करताय? उपमा खाल्लात ना तुम्ही मगाशी, विसरलात का? कमाल आहे. अगं एक वेळ डोक्यात लक्षात राहणार नाही, पण पोट कसं विसरेल भरलेलं. पण आता काहीतरी खोटं सांगतेस मला. मी खोटं बोलते? थांबा. हे बघा, चांगला 2दा घेऊन खाल्ला होता उपमा. हो हो हो, मस्त झाला होता. आणि तुम्ही विसरभोळे झालायत आणि तुम्ही मला खोटं म्हणताय. अरे आली का परी आमची? गुड मॉर्निंग. बसा. काकू, झालं आवरू? हो. तुझी झाली सकाळची धावपळ? हो काकू. अच्छा, हा डबा परांजपेनचा माणूस आला ना, तर त्याला द्यायचा आहे. बरोबर, मी येते. नेहा, काय ग, सगळं ठीक आहे ना? हो काकू, सगळं ठीक आहे. फक्त परी थोडी नाराज झाली. मी तिला वेळ देऊ शकत नाही ना, आणि असं तोंड पाडलेलं असलं की मला कसं तरी होतं. अगं आम्हाला दिसत नाहीये का ते? मुलं दिवसभर बाहेर खेळतात, पण संध्याकाळ झाली ना की त्यांना आई बाबाच हवे असतात. आणि तू तरी किती पुरे पडणार आहेस? आम्ही पाहतोय ना तुझी धावपळ. काय करू काकू, जर धावपळ आत्ता नाही केली तर पुढे सगळं कठीण होईल ना. माझं ऐक नेहा, लवकर लग्नाचा विचार कर. काकू, मला माहितीये तू म्हणशील काय काकू नेहमी नेहमी तेच तेच बोलतात, पण मला सांग, काय चूक आहे ह्यात माझं? काय कोणाचं चुकलं? हो, मी तिला म्हणतेय की लग्नाचा विचार करण्यात काय चूक आहे? अजिबात चूक नाही. अत्यंत प्रॅक्टिकल विचार आहे हा, जो तू आता यावेळी करणं गरजेचं आहे. अगं आता आमचं काय राहिलंय? आज मी उद्या ही मागोमाग जाऊ शकतो. अहो काका, असं काय बोलताय? मी काहीही चूक बोलत नाहीये, आणि भावनिक होऊन तर अजिबात विचार करत नाहीये. काय आहे माहितीये का, प्रत्येकाच्या काहीतरी जबाबदाऱ्या असतात ना, त्या मग वाटल्या जातात. हा,
आणि धावपळ जन्मभर करावीच लागते. आपल्या गरजा काय कमी होतात का? आता असं बघ, तू जेव्हा बाहेर असशील तेव्हा परीकडे कोण बघेल? हे बघ, तू माझा ऐक. काय आहे, आमच्या नजरेत एक मुलगा आहे, वकील आहे, चांगला आहे, कमावता आहे, आणि आमच्या अनुभवी नजरेतून म्हणशील ना तर स्थळ उत्तम आहे. तू त्याचा विचार करावास परांजपे. काका परांजपे? हे बघ, एकदम हो किंवा नाही काहीच सांगू नकोस. शांतपणे विचार कर. आम्हाला तरी त्याला नाही म्हणायचं काहीच कारण दिसत नाहीये. हा, बघ ना, परीची तुझी किती काळजी करतात ते. तसं पाहिलं तर आमचा काय संबंध आहे, पण आमची सुद्धा विचारपूस करतात. अगं, चांगले शिकलेले आहेत, दिसायला छान आहेत, अजून काय पाहिजे? अजून काहीही नको. आमचं म्हणणं आहे तू त्यांचा पॉझिटिव्हली विचार कर. ही आमची दोघांची शेवटची इच्छा आहे असं समज. ठीक आहे काकू, येते मी. आणि आम्हाला होकारच सांग बर का. येते. आई, चार्जिंग हवंय? मला तुम्ही ते सांगण्याची गरज नाही. तुम्हाला पण माहिती आहे. हॅलो वकील साहेब. मी हो, मला लक्षात आलंय सगळं. मी तुम्हाला परत नंतर करतो फोन. हो, अर्जन्सी माझ्या लक्षात येते, पण तुम्हाला पण माहिती आहे मी कोण आहे. परांजपे. हा, मी करतो ना. मी थोड्या वेळात फोन करतो प्लीज. मला जरा डोक्याचा भाग कमी आहे का? कामाचा फोन होता तो. हो परांजपे, तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना किती कामं असतात आणि आपण किती कामं करतो हे फक्त आपल्या दोघांनाच माहिती आहे. एक मिनिट. चहा बिस्किट पोट. हे चहा बिस्किट माझ्या खात्यात लावायचं नाही. मी आधीच सांगतोय. मॅडमनी पैसे दिले. काय? मॅडमनी पैसे दिले. मी दिले आपल्या दोघांचे पैसे याचे. चहात माशी पडली तरी पिऊन तोच चहा पिणारी तुम्ही माझे पैसे दिलेत? सूर्य पश्चिमेला उगवला की काय? कसं आहे ना परांजपे, मला लॉटरी लागू दे असं मागताना सुद्धा देवासमोर 10 रुपये ठेवावे लागतात. म्हणजे मी देव आहे? नाही, मला तुमच्याकडनं लॉटरीची अपेक्षा आहे. कसली लॉटरी? माझं कमिशन. दिवाळी पण दिली नाहीये तुम्ही मला अजून.